ऐतिहासिक अशा क्षणासाठी लागलं होतं. त्या ऐतिहासिक क्षणाची आपण आता अंशतः ही खुली करत आहोत. मुंबई किनारी रस्ता प्रकल्पाची वरळी ते मरीन ड्राईव्ह दक्षिण वाही मार्गिका अंशतः खुली झालेली आहे. माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या हस्ते या कोनशिलेचं अनावरण झालेलं आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीनं पुन्हा एकदा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. खऱ्या हाताने महाराष्ट्राचा गौरव व्हावा, महाराष्ट्राच्या यशामध्ये अत्यंत मानाचा अशा शिरपेचात आज एक विशेष तुरा लागले गेलेला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा आपण अभिमानानं म्हणूया जय महाराष्ट्र. आणि राज्यगीताने आजच्या कार्यक्रमाची सुरुवात होईल. राज्यगीतासाठी सर्वजण उभे राहा. राज्यगीत. सह्याद्रीचा सिंह गर्जत शिवशंभू राजा. दरी दरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा. जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा. काळ्या छातीवरी कोरली अभिमानाची लेणी. शिजला विठ्ठलाच्या घामाने भिजला देश गौरवासाठी झिजला. दिल्लीचेही दत्तराणी महाराष्ट्र माझा. जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा. जय जय महाराष्ट्र माझा. जय महाराष्ट्र. आमदार किरण पावसकर साहेबांना मी सन्मानानं मंचावर येण्याची विनंती करते. कोळी बांधवांचे अनेक प्रश्न त्यांनी हाताळलेले आहेत. आमदार किरण पावसकर साहेबांना विनंती करते की कृपया आपण मंचावर यावं. आणि आता बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक इक्बाल सिंग चहल साहेबांना विनंती करते की मान्यवरांचं आपण स्वागत करावं. सर्वप्रथम मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांचं आपण पुष्पगुच्छ देऊन स्वागत करतो आहे. त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचंही आपण स्वागत करतोय. त्यानंतर उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांचंही आपण स्वागत करतोय. दीपक केसरकर साहेब माननीय मंत्री यांचं आपण आता स्वागत करत आहोत. श्री मंगल प्रभात लोढा साहेब माननीय मंत्री कौशल्य विकास उद्योजकता नाविन्यता विभाग यांचंही आपण इथे स्वागत करत आहोत. मिलिंद देवरा साहेब माजी केंद्रीय राज्यमंत्री यांचंही आपण इथे स्वागत करत आहोत. आमदार सदा सरवणकर साहेबांचं आपण इथे स्वागत करत आहोत. आमदार राजन सिंह यांचंही इथे आपण स्वागत करत आहोत. माजी खासदार यांचंही आपण इथे स्वागत करत आहोत. अध्यक्ष HCC गुलाबचंद यांचंही इथे आपण स्वागत करत आहोत. SV देसाई संचालक LNT यांचंही आपण इथे स्वागत करत आहोत. पुन्हा एकदा जोरदार टाळ्यांनी आपण आजच्या या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होऊया. आजच्या या कार्यक्रमाच्या यशोगाथा ज्यांच्या हस्ते आहे त्या अश्विनी भिडे मॅडम यांचंही आपण पुष्पगुच्छ देऊन कौतुक केलेलं आहे. अश्विनी जोशी मॅडम तसंच अन्य सर्व मान्यवरांचं आयुक्त तथा प्रशासक इक्बाल सिंग चहल पुष्पगुच्छ देऊन स्वागत करतायत. आमदार किरण पावसकर साहेब.
जागतिक महिला दिन आता 2 दिवसापूर्वीच आपण साजरा केला आणि त्या निमित्तानं महाराष्ट्रातल्या अनेक कर्तृत्ववान अशा महिलांचा आलेखच पुढे आला. खरं तर मेट्रो वुमन अशी ओळख सुरू असतानाच मुंबई किनारी रस्ता प्रकल्पाची वर्डी ते मरीन ड्राईव्ह दक्षिण वाही त्याची अंशिका म्हणजे ती मार्गिका ज्यांच्या बुद्धिमत्तेने ज्यांच्या कर्तृत्वाने यशोगाथा निर्माण झाली त्या आमच्या अश्विनी भिडे मॅडम अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त पूर्व उपनगरे यांचं कौतुक आज झालंच पाहिजे. जोरदार टाळ्यांनी त्यांचं आपण कौतुक करूया. खरं तर मावळ्याने हा बुरुज आतून खणला गेला पण एक एक यशाची पायरी करत आजचा हा दिवस आणण्याचं खरं काम ही आमची महाराष्ट्राची हिरकणीच म्हणावी लागेल. अशा आमच्या हिरकणी अश्विनी भिडे मॅडम यांना मी विनंती करते की आपण प्रास्ताविक करावं. अश्विनी भिडे मॅडम अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त पूर्व उपनगरे. मॅडम 1 मिनिट. आवाज येतोय का आता? नमस्कार. मुंबई महानगरपालिकेच्या महत्त्वाकांक्षी आणि मुंबईकरांसह संपूर्ण देशासाठी उत्सुकतेचा केंद्रबिंदू ठरलेल्या मुंबई किनारी रस्ता प्रकल्पाची वरळी ते मरीन ड्राईव्ह अशी दक्षिण वाहिनी मार्गिका आजपासून खुली होत आहे. या ऐतिहासिक प्रसंगी ज्यांच्या हस्ते या मार्गिकेचा शुभारंभ होत आहे ते महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेब. ज्यांच्या उपस्थितीमध्ये हा शुभारंभ होत आहे ते राज्याचे सन्माननीय उपमुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस सर तथा सन्माननीय उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार साहेब. व्यासपीठावर उपस्थित मुंबई शहर आणि मुंबई उपनगर जिल्ह्यांचे सन्माननीय पालकमंत्री श्री दीपक केसरकर साहेब आणि श्री मंगलप्रभात लोढा साहेब. व्यासपीठावर उपस्थित असलेले संसदेचे तसेच विधिमंडळाचे सर्व सन्माननीय सदस्य, सर्व सन्माननीय लोकप्रतिनिधी, आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा मुंबई महानगरपालिकेचे सन्माननीय आयुक्त इक्बाल सिंग चहल साहेब, माझे सर्व सहकारी अतिरिक्त आयुक्त, महापालिकेचे सर्व अधिकारी, ज्यांच्या सहभागातून हा प्रकल्प घडला ते सर्व कॉन्ट्रॅक्टर्स, कन्सल्टंट्स, त्यांच्याकडून आलेले वरिष्ठ अधिकारी आणि प्रतिनिधी, विशेषतः श्री अजित गुलाबचंदजी आणि L&Tचे श्री SV देसाईजी, कार्यक्रमासाठी आमंत्रित सर्व अतिथीगण, महिला बचत गटांचे प्रतिनिधी, उपस्थित सर्व प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी, आपणा सर्वांचे आजच्या या कार्यक्रमासाठी मी मनापासून स्वागत करते. मुंबई महानगरपालिकेने किनारी रस्त्याचे स्वप्न 2011 मध्ये पाहिलं आणि 2014 नंतर ते ॲक्च्युली आकाराला येऊ लागलं. भारताचे माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या कल्पनेतील विकसित भारताचे ते प्रतीक बनले. ऑक्टोबर 2018 मध्ये या प्रकल्पाचे काम सुरू देखील झाले परंतु न्यायालयीन स्थगिती आणि कोविड लाटेचा प्रारंभीचा काळ यामुळे वर्षभराचा कालापव्यय झाला. अखेर मे 2020 पासून या कामाला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली आणि 45 महिन्यामध्ये प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण होऊन आज तो वाहतुकीसाठी खुला करण्यात येत आहे. अजून 3 महिन्यात उर्वरित काम देखील पूर्ण होऊन संपूर्ण प्रकल्प मुंबईकरांच्या सेवेत रुजू होईल. 14,000 कोटी अंदाजित किंमत असलेल्या या 10.5 किलोमीटर लांबीच्या प्रकल्पात अनेक इंजिनिअरिंग फीचर्स आहेत ज्याच्यामध्ये जुळ्या बोगद्यांचा आणि 3 ठिकाणी चेंजेस किंवा अंतर्बदलांचा समावेश आहे. या प्रकल्पामुळे वाहतुकीचा जो वेळ आहे तो 70% त्याच्यामध्ये बचत होणार आहे आणि इंधनामध्ये 35% बचत होणार आहे. पूर्ण मुंबईला अधिक वेगवान करण्यासाठी या प्रकल्पाची मदत होणार आहे. पण प्रकल्पाचं सर्वात महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे या प्रकल्पाच्या दोन्ही बाजूला जवळजवळ 70 हेक्टर म्हणजे 170 एकर क्षेत्रामध्ये उद्यानांचा विकास होणार आहे आणि त्याच्यामध्ये सर्व प्रकारचे सायकल ट्रॅक, जॉगिंग ट्रॅक्स, करमणुकीचे अनेक साधनं या सर्वांचा समावेश त्याच्यामध्ये असणार आहे. प्रकल्पाचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे या प्रकल्पाची इन्क्लुझिव्हिटी किंवा समावेशकता. मच्छीमार समाजाच्या समस्यांचा ह्याच्यामध्ये सखोल विचार करण्यात आला. त्यांना जवळजवळ 137 कोटी रुपयाची आर्थिक नुकसान भरपाई देण्याबरोबरच त्यांची जी इच्छा होती त्याप्रमाणे जो प्रकल्पाला वरळीला जोडणारा जो पूल आहे त्याचा नेव्हिगेशन स्पॅन 60 मीटरवरून 120 मीटरवर करण्याचा निर्णय सन्माननीय मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेब आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी घेतला. आणि एका अर्थाने एखादा मोठा मेगा प्रकल्प कसा नुसता पर्यावरणपूरकच नाही तर सामाजिक बांधिलकी साधणारा आणि समावेशक असू शकतो याचं एक उदाहरण आपण दाखवून दिलं. अशा या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे काम वेगाने करण्यासाठी अनेकांचा हातभार लागलाय. त्यामध्ये मुंबई महापालिकेच्या कोस्टल रोडचे सेलचे उपायुक्त, मुख्य अभियंते, अन्य सर्व अभियंते यांनी झोकून देऊन काम केलं. त्यांचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे.
प्रकल्पातील तिन्ही पॅकेजेसची जबाबदारी सक्षमरित्या पार पाडणारे लार्सन आणि टुब्रो आणि हिंदुस्तान कन्स्ट्रक्शन कंपनी आणि HDC JV या दोन्ही कॉन्ट्रॅक्टर्स, त्यांचे सर्व अधिकारी, अभियंते, डिझायनर्स, कर्मचारी यांनी खूप सक्षमरित्या काम केलं. त्यांचं सुद्धा मी या निमित्ताने अभिनंदन करते. प्रकल्पातील व्यवस्थापन सल्लागार, योशिन इंजिनिअरिंग, लुईस बर्जर, एजिस इंडिया आणि त्यांचे पार्टनर्स, तसेच सर्वसाधारण सल्लागार एकॉम एशिया यांनी देखील हे काम विहित वेळेत आणि गुणवत्तापूर्णरित्या होण्यासाठी खूप मनापासून प्रयत्न केलेत. त्यांचाही उल्लेख करणे इथे गरजेचं आहे. या सर्वांचे तसेच प्रकल्पात काम करणारे हजारो कामगार, प्रकल्पाचे पुनर्वसनाचे काम अत्यंत चांगल्या पद्धतीने पार पाडणारे BMCचे अधिकारी, टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स या सर्वांचे मी मनापासून अभिनंदन करते. आपल्या कामाच्या व्यापातही या प्रकल्पावर जवळून लक्ष ठेवून या प्रकल्पाला सातत्याने गतिमान करणारे महानगरपालिकेचे सन्माननीय आयुक्त श्री चहल साहेबांचे मी मनापासून आभार मानते. प्रकल्पाचे काम सुरळीत पार पाडण्यासाठी अनेक स्थानिक लोकप्रतिनिधी, पोलीस यंत्रणा, विशेषतः ट्रॅफिक पोलीस यंत्रणा, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशिओनोग्राफी, मत्स्य व्यवसाय विभाग, मच्छीमार संस्था या सर्वांनी आणि त्याचबरोबर प्रसारमाध्यमांनीही याला मोठा हातभार लावला, त्यांचे मी आभार मानते. प्रकल्पाला पुढे नेण्यासाठी ज्यांनी प्रारंभीपासून काम केले ते महानगरपालिकेचे माजी आयुक्त, माजी अतिरिक्त आयुक्त, उपायुक्त, अभियंते या सर्वांचे आभार मानणे हे माझे कर्तव्य समजते. दोन्ही पालकमंत्री महोदयांनी आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन केले आणि या प्रकल्पाला पुढे नेण्यासाठी मदत केली, त्यांचेही मी आभार मानते. ज्यांच्या कणखर नेतृत्वामुळे हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प कल्पनेतून प्रत्यक्षात उतरू शकला ते महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे सर. ज्यांच्या दूरगामी नेतृत्वामुळे हा प्रकल्प 2014 मध्ये गतिमान झाला ते सन्माननीय उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस सर. आणि प्रकल्पाच्या मागे खंबीरपणे उभे राहणारे सन्माननीय श्री अजित पवार साहेब यांच्याबद्दल मी मनापासून कृतज्ञता व्यक्त करते. प्रत्येकाचा नामोल्लेख करणं वेळेअभावी शक्य नाही, पण प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या या प्रकल्पाला हातभार लावणाऱ्या सर्वांनाच मी मनापासून धन्यवाद देते. या प्रकल्पामुळे ज्यांचा प्रवास सुखकर आणि वेगवान होणार आहे अशा सर्व मुंबईकरांचे मी अभिनंदन करते. सकाळी 8 ते संध्याकाळी 8 या कालावधीत ही दक्षिणगामी मार्गिका प्रवाशांच्या सेवेत राहणार आहे, जेणेकरून आम्ही उर्वरित काम पण उत्तमरित्या करू शकतो. हे काम वेगाने चालू असून मे महिन्यापर्यंत संपूर्ण प्रकल्प मुंबईकरांच्या सेवेत दाखल होईल, याबद्दल मी सर्वांना आश्वस्त करते. माननीय मुख्यमंत्री महोदयांनी केलेल्या मोलाच्या सूचनेमुळे आजचा शुभारंभ थोडा आगळ्या वेगळ्या पद्धतीने होत आहे. 8 मार्चच्या महिला दिनाचे औचित्य साधून स्वयंचलित वाहनांमधून आलेल्या महापालिकेमधील महिला अधिकारी, महिला बचत गटांच्या प्रतिनिधींना घेऊन जाणाऱ्या आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला अधोरेखित करणाऱ्या बसेस यांच्या समूहाला माननीय मुख्यमंत्री आणि माननीय उपमुख्यमंत्री द्वयांद्वारे झेंडा दाखवून त्यांचा या प्रकल्पाचा शुभारंभ होणार आहे. पारंपरिक वेशातील कोळी भगिनींचा सहभाग ही सुद्धा यामधली खूप आनंदाची बाब आहे. आणि वेस्टर्न इंडिया ऑटोमोबाईल असोसिएशनच्या विद्यमाने व्हिंटेज गाड्यांचा समूह देखील याच्यामध्ये सहभागी होत आहे. आपली सर्वांची उत्सुकता लक्षात घेऊन आपला अधिक वेळ न घेता मी माझे प्रास्ताविक संपवते. धन्यवाद. अश्विनी बेडे, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त, पूर्व उपनगरे यांनी या संपूर्ण मार्गिकेविषयी माहिती सांगितली. मॅडम, आपलं अभिनंदन, आपलं विशेष कौतुक आणि पुढील तुमच्या यशस्वी कारकिर्दीसाठी मनपूर्वक आपल्याला शुभेच्छा. या मार्गावर टोल नाही हे विशेष. किनारी रस्ता पर्यावरणाच्या दृष्टीने देखील अत्यंत टाळ्या वाजल्या हरकत नाही, देखील अत्यंत महत्वाचा आहे. वाहतूक कोंडी कमी करण्याचा आमचा प्रयत्न आहे. सुरक्षित प्रवासाचा वेग वाढणार आहे. अंदाजे 70% वेळेची आणि 34% इंधनाची बचत होणार आहे. त्यामुळे प्रदूषणामध्ये घट होणार आहे आणि 70 हेक्टर हरित क्षेत्राची निर्मिती या मार्गिकेवरून होणार आहे. पण हा नेमका प्रकल्प कसा आहे, ही मार्गिका कशी आहे, याविषयीची अधिक माहिती आपण या ध्वनी चित्रफितीद्वारे आपण पाहणार आहोत. पाहूया. जागतिक महासत्ता होण्याकडे भारताची वाटचाल सुरू असताना माननीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वाखाली देशात पायाभूत सुविधांमध्ये एकाहून एक सरस असे प्रकल्प साकारले जात आहेत. हम समुद्र और पहाड़ों को चुनौती देते हुए एक के बाद एक इंजीनियरिंग मार्वल तैयार कर रहे हैं और वो भी रिकॉर्ड समय में. याच पावलावर पाऊल ठेवून महाराष्ट्र देखील पायाभूत सुविधांमध्ये नवे उच्चांक गाठत आहे. माननीय मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे यांच्या विकासाच्या ध्येयासक्तीतून प्रेरणा घेत बृहन्मुंबई महानगरपालिकेनं मुंबईतील वाहतुकीला वेग देण्यासाठी मुंबई कोस्टल रोड प्रकल्प हाती घेतला आहे. सुमारे 53 किलोमीटर लांबीचा हा प्रकल्प दक्षिणेकडे मरीन ड्राईव्ह ते उत्तरेकडे दहिसर आणि पुढे मीरा भाईंदर पर्यंत सुलभ वाहतुकीसाठी एक सक्षम उपाय ठरणार आहे.
दक्षिण मुंबईतील मरीन ड्राईव्हच्या प्रिन्सेस स्ट्रीट उड्डाण पुलापासून सुरू होऊन वरळी वांद्रे सागरी सेतूला जोडणाऱ्या सुमारे 10.5 किलोमीटर लांबीच्या मुंबई किनारी रस्त्याचं काम आता अंतिम टप्प्यात आलं आहे. हा संपूर्ण प्रकल्प सुमारे 14,000 कोटी रुपयांचा आहे. यातील संपूर्ण मार्ग 8 पदरी तर बोगद्यातील मार्ग 6 पदरी असणार आहे. या अनोख्या प्रकल्पात भराव भूमी, एकल खांब म्हणजे मोनोपाईल रचनेवर स्थित पूल, उन्नत रस्ता, मलबार हिल खाली भुयारी जुळे बोगदे आणि वादळ व लाटांपासून संरक्षणासाठी समुद्री भिंत, अमरसन्स, हाजी अली आणि वरळी येथे आंतरमार्गिका अर्थात इंटरचेंज देखील बांधण्यात आले आहे. या प्रकल्पाचा महत्वाचा भाग म्हणजे प्रियदर्शनी पार्क ते मरीन ड्राईव्ह पर्यंत 2 किलोमीटर लांबीचे आणि अंदाजे 11 मीटर अंतर्गत व्यासाचे जुळे बोगदे. भारतातील सर्वात मोठं असं बोगदा खनन संयंत्र अर्थात TBM मावळाच्या मदतीनं स्वराज्य भूमी म्हणजेच गिरगाव चौपाटी येथे पृष्ठभागापासून 25 मीटर खाली तर मलबार हिल येथे जमिनीखाली 75 मीटरवर हे बोगदे बांधण्यात आले आहेत. या संपूर्ण प्रकल्पामुळे वरळी ते मरीन ड्राईव्ह प्रवासाचा वेळ सध्याच्या 40 मिनिटांवरून आता केवळ 9 मिनिटांवर येणार आहे. माननीय मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे, माननीय उपमुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस आणि माननीय उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवारजी यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र शासनानं या प्रकल्पाला धर्मवीर स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई किनारी रस्ता दक्षिण असं नाव दिलं आहे. या प्रकल्पातील वरळी ते मरीन ड्राईव्ह पर्यंतची सुमारे 9 किलोमीटर लांबीची दक्षिण वाहिनी मार्गिका माननीय मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे यांच्या शुभहस्ते खुली करण्यात येत आहे. तर असा आहे हा सागरी प्रकल्प आणि हा पूर्ण करण्याचं जे स्वप्न आपण घेतलेलं आहे ते स्वप्न पूर्ण करत असताना ज्यांचा मोलाचा ते खारीचा वाटा आहे त्यामध्ये महाराष्ट्र शासन आलं, बृहन्मुंबई महानगरपालिका आली, तसंच अनेक इंजिनियर्स, कामगार, अधिकारी, मुख्य सचिव, प्रधान सचिव ज्यांचा ह्याच्यामध्ये वाटा आहे त्या सर्वांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवूया. त्याशिवाय हे शक्य नाहीये. आणि यानंतर माननीय उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य अजितदादा पवार साहेबांना विनंती करते की या शुभप्रसंगी आपलं मनोगत इथं व्यक्त व्हावं. माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार. राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय एकनाथराव शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस, मंत्रिमंडळातील सहकारी दीपकजी केसरकर, मंगलप्रसाद लोढा, लोकसभा, राज्यसभा तसंच विधानसभा, विधान परिषदेचे उपस्थित असणारे सर्व आजी माजी सन्माननीय सदस्य, SCCचे प्रमुख अजित गुलाबचंदजी, L&Tचे SB देसाईजी, सर्व प्रतिष्ठित नागरिक, आपल्या महानगरपालिकेचे आयुक्त श्रीयुत चहल, डॉक्टर अश्विनी जोशी, इतर सर्व अधिकारी वर्ग, जमलेले बंधू भगिनी, पत्रकार मित्र आणि माझ्या तरुण मित्रांनो, बरेच दिवस मुंबईकरांनी प्रतीक्षा केलेली होती की या रोडचं काम पूर्ण होऊन रोड कधी सुरू होणार. आज आपण पहिला टप्पा ह्याच्यामध्ये घेतलेला आहे आणि त्याच्याबद्दलची माहिती तुम्हाला आत्ताच संपूर्ण देण्यात आलेली आहे. मुंबईमध्ये मोठा बदल वाहतुकीच्या दृष्टीने करण्याचा प्रयत्न महायुतीच्या सरकारचा आहे. हा सगळा रोड एकदा वापरात आल्यानंतर दुसराही टप्पा सुरू झाल्यानंतर बरीच वेळेची, इंधनाची बचत होणार आहे. आमचा सरकारचा प्रयत्न हा आहे की आज देशामध्ये सगळ्यात जर हवा खराब कुठली आहे तर ते प्रदूषित शहर म्हणून दिल्ली, मुंबई ह्या शहरांची ओळख आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळते. आणि त्याच्याकरताच काही महत्वाची पावलं या महायुतीच्या सरकारने उचलली. बऱ्याचदा नागरिकांना माहिती नसतं, स्वतः मुख्यमंत्र्यांनी पुढाकार घेऊन मुंबईतले रस्ते धुवून काढायचे. एक तर मुंबईतले रस्ते कॉन्क्रीटीकरण करायचं आणि वेळोवेळी ते धुवून काढायचे, जेणेकरून डस्ट त्याच्यातली कमी करायची. खूप जणांना असं वाटत असेल की बाबा हे पाणी कुठलं वापरतात, प्यायला पाणी नाही आणि रस्ते धुवायला हे निघालेत. वास्तविक सिरियस ट्रीटमेंट प्लांटमधनं निघालेलं पाणी जे पिण्याच्या योग्यतेचं नसतं
परंतु अशा रस्ते वगैरे धुण्याच्या करता किंवा प्लांटेशनच्या करता आपण वापरू शकतो. त्याच्यातून ह्या सगळ्या गोष्टी करतो आणि त्याच्यातून निश्चितपणे हवेचं प्रदूषण कमी होण्याच्या करता मदत होते. मित्रांनो, मी देखील अनेक वर्ष राजकीय जीवनामध्ये काम करणारा कार्यकर्ता आहे. अनेक सरकारमध्ये मी कामं केलेली आहेत. परंतु आत्ताच्या काळामध्ये तुमच्या सगळ्यांच्या साक्षीनं जो काही प्रकल्प महायुतीच्या सरकारने महानगरपालिकेला विश्वासामध्ये घेऊन हातामध्ये घेतलाय, त्याच्यात नजीकच्या काळामध्ये मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणावर झाडं आणि ग्रीनरी झाली पाहिजे, हाच विचार सरकारने केला, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी केला. आणि जवळपास 250 एकर इथून आपण प्रियदर्शनीला जातो तिथं 250 एकर ग्रीन बेल्ट आणि इथून टनेल काढून सबवेनं पलीकडे आपल्या रेसकोर्सला 125 एकर ग्रीन बेल्ट आपण त्या ठिकाणी करतोय. 300 एकर तुम्हाला इथं ग्रीनरी नजीकच्या काळामध्ये पाहायला मिळेल. अशा प्रकारचे कितीतरी महत्वाचे निर्णय हे महायुतीचं सरकार घेत आहे. स्वतः देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचं व्हिजन आपण सगळेजण बघतो. देश पातळीवर अशाच प्रकारचे प्रकल्प त्यांच्या दूरच्या दृष्टीतनं चाललेले आहेत आणि त्याच प्रकारचे प्रकल्प अनेक, वेळ कमी आहे परंतु अनेक प्रकल्प आपण हातामध्ये घेतलेले आहेत. एवढा मोठा प्रकल्प आज 13-14 हजार कोटीचा असताना 1 रुपया देखील मुंबईकरांना कुठला टोल ह्याच्यावर द्यावा लागणार नाही, अशा प्रकारचा निर्णय देखील राज्य सरकारने आणि महानगरपालिकेने मिळून घेतलेला आहे. जेवढं काही मुंबईकरांच्या करता देता येईल आणि मुंबईकरांचं एकंदरीत आरोग्य पण चांगलं राहील, वाहतुकीची कोंडी त्या ठिकाणी सुटेल आणि मेट्रो असेल, कोस्टल रोड असतील, इतर वेगवेगळ्या मधल्या काळामध्ये पंतप्रधानांनी नावाशेवा ते शिवडी सुरू केलेला ब्रिज असेल, असे कितीतरी महत्वाची कामं आणि त्याच वेळेस काही टनेलची कामं देखील आपण सुरू केलेली आहेत. याच पद्धतीनं आपल्याला सगळ्यांना पुढे जायचं आहे. अनेक अडचणी येतात, कोर्ट कचेऱ्या होतात, सुप्रीम कोर्टामध्ये मॅटर जातात, परंतु आपण आपली भूमिका नीटपणे मांडली तर सुप्रीम कोर्ट देखील ह्याच्यामध्ये सकारात्मक अशा प्रकारचा निर्णय देतं. हा अनुभव आम्हाला सगळ्यांना आलेला आहे. तुमच्याही काही विधायक सूचना असतील तर जरूर करा. आताच मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री मंत्रिमंडळाने आपलं मंत्रालय, आपलं विधान भवन, आपले तिथं छोटे छोटे जे काही बंगले आहेत त्या सगळ्याच्या तिथं जवळपास 7,500 ते 10,000 कोटीचा एक मोठा प्रकल्प आपण नवीन मंत्रालय, नवीन विधान भवन, काही वेगवेगळ्या प्रकारचे IAS ऑफिसर, IPS ऑफिसरला टॉवर, मिनिस्टर लोकांना टॉवर आणि तिथं पण 10-12 एकर 15 एकराची ग्रीनरी, अशा बऱ्याच काही गोष्टी ह्या चांगल्या पद्धतीने ह्याच्या आधीच्या काळामध्ये एवढी ग्रीनरी करण्याचं काम कुठल्याच सरकारच्या काळामध्ये झालं नाही, अशा पद्धतीचं काम आज आपल्या मुंबईकरांच्या करता चाललेलं आहे. तशाच प्रकारे देशामध्ये देखील चाललेलं आहे. आज खूप एक चांगला निर्णय झाला की स्वराज्याचे दुसरे छत्रपती, स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांचं नाव या रस्त्याला त्या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. ज्यांनी सतत शौर्य दाखवलं आणि त्यांनी एक इतिहास निर्माण केला, अशा ह्या छत्रपतींचं नाव ह्या परिसराला, ह्या रोडला दिलेलं आहे. तोही महाराष्ट्राच्या दृष्टीने एक अभिमानाची बाब आहे. ही पण बाब आपण सगळ्यांनी लक्षामध्ये घ्या. स्वराज्य रक्षणाच्यासाठी हौतात्म्य पत्करलेल्या छत्रपती संभाजी महाराजांना मी त्यांच्या कार्याला, त्यांच्या त्यागाला, त्यांच्या स्मृतीला विनम्र अशा प्रकारचं अभिवादन करतो, वंदन करतो. आणि एकंदरीतच हा प्रकल्प होण्याच्या करता ज्या माझ्या सहकारी मित्रांनी पहिल्या टप्प्यातल्या उद्घाटनाच्या निमित्तानं, मग मुंबईचे आयुक्त असतील, अतिरिक्त आयुक्त असतील, या प्रकल्पाशी जोडले गेलेले मुंबई महानगरपालिकेचे माझे सर्व अभियंते असतील, प्रत्यक्ष प्रकल्पामध्ये आणण्याच्या करता ज्यांनी दिवस रात्र मेहनत घेतली ते कॉन्ट्रॅक्टर असतील, सब कॉन्ट्रॅक्टर असतील, त्याचे सर्व अधिकारी कर्मचारी बंधू भगिनी असतील, गेली 4 वर्ष धूळ माती चिखलामध्ये काम करून हा प्रकल्प ज्यांच्या कष्टातून घामातून साकारला, त्या कामगार बांधवांचा देखील मी आज या उद्घाटनाच्या सोहळ्याच्या निमित्तानं मनापासून आभार मानतो, धन्यवाद देतो, कृतज्ञता व्यक्त करतो. मुंबईकर नागरिक आपल्या परिश्रमाबद्दल नेहमीच ऋणी राहतील असा विश्वास देखील व्यक्त करतो. मुंबईकरांचं पण अभिनंदन करतो की ह्या काळामध्ये प्रदूषण वगैरे सगळ्या गोष्टी होत होत्या, तुम्हाला त्रास होत होता, परंतु तुम्ही तुमची सहनशीलता दाखवली. कारण कुठली कामं हातामध्ये घेतल्यानंतर अनेक अडचणी येत असतात,
कधी कधी रात्री अपरात्री कामं चालतात, आजूबाजूच्या लोकांना त्रास होतो, परंतु लोकांनी समज करून घेतला त्रास काही काळाकरता होईल, परंतु पुढे पिढ्यानपिढ्या सगळ्यांचं कल्याण होणार आहे. म्हणूनच हे सगळं घडलं. त्याच्यातून मुंबई शहराच्या वैभवामध्ये भर पडलेली आहे. त्याबद्दल पुन्हा एकदा मी ह्याच्यामध्ये ज्यांनी योगदान दिलं, स्वतः मुख्यमंत्र्यांनी सातत्याने पाठपुरावा केला, त्यामुळे हे सगळं घडू शकलं, त्याबद्दल त्यांचं आणि आपल्या सर्वांचं मनापासून आभार मानतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हॅलो 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 अजय दादा, धन्यवाद. तुमचं कौतुक सर्वांची ऊर्जा नक्कीच वाढवणार आहे. खासदार राहुल शेवाळे साहेब इथे उपस्थित झालेले आहेत, त्यांचं आपण इथे मनपूर्वक स्वागत करूया. आज पहिला टप्पा आपण पूर्ण केलेला आहे, पण नरिमन पॉइंट पासून दहिसर विरारपर्यंत वेगानं पोहोचण्यासाठी आपल्याला अनेक टप्पे गाठायचे आहेत. ते लवकरात लवकर आपण पूर्ण करणार आहोत. यासाठी सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन आणि आपण शुभेच्छा देऊया. आणि आता माननीय उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य देवेंद्र फडणवीस साहेबांना मी विनंती करते की आपलं मनोगत इथं व्यक्त व्हावं. हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो. ज्यांच्या नावाने हा सेतू ओळखला जाणार आहे ते धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांनाही मानाचा मुजरा करतो. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वंदना अर्पित करतो. आणि मुंबई किनारा रस्ता म्हणजेच धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज किनारा रस्ता याच्या उद्घाटन प्रसंगी ज्यांच्या नेतृत्वात आज हे उद्घाटन या ठिकाणी संपन्न होत आहे ते महाराष्ट्राचे लोकप्रिय आणि कणखर मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदेजी, महाराष्ट्राचे धडाडीचे उपमुख्यमंत्री सन्माननीय अजितदादा पवारजी, या ठिकाणी उपस्थित असलेले पालकमंत्री सन्माननीय दीपक केसरकरजी, दुसरे पालकमंत्री सन्माननीय मंगलप्रभात लोढाजी, खासदार मिलिंद देवराजी, खासदार राहुल शेवाळेजी, आमदार जयकुमार रावलजी, आमदार सदा सरवणकरजी, आमदार श्री राजन सिंगजी, माजी खासदार आनंदराव अडसूजी, माजी आमदार किरण पावसकरजी, विशेषत्वाने ज्यांनी याचं बांधकाम केलं अशा HCCचे श्री अजित गुलाबचंदजी, LNTचे SV देसाईजी, कन्सल्टंट विपुल खुराणाजी, ज्यांच्या नेतृत्वात हे काम अत्यंत वेगानं झालं ते इक्बाल सिंग चहलजी, ज्यांनी खऱ्या अर्थानं हे काम करताना संपूर्ण मेहनत घेतली आणि अतिशय रेकॉर्ड वेळेत हे काम करून घेतलं त्या श्रीमती अश्विनी भिडेजी, श्रीमती अश्विनी जोशीजी, श्री कांडलकरजी, श्री स्वामी, सर्वच मंचावरील मान्यवर आणि उपस्थित भगिनी आणि बंधूंनो, आज मुंबईकरता हा एक अतिशय महत्त्वाचा दिवस आहे की या किनारी रस्त्याचा आपण एक भाग, एक लेन ही आज ओपन करतोय आणि लवकरच मला विश्वास आहे की पुढच्या काही काळामध्ये संपूर्ण रस्ता हा आपण या ठिकाणी पूर्ण करू आणि ओपन करू. पण एक लेन जी ओपन होते त्याच्यामुळेही प्रचंड मोठा फायदा मुंबईकरांना होणार आहे. आणि ज्यावेळी माननीय मुख्यमंत्र्यांसोबत आमची चर्चा झाली त्यावेळेस असं लक्षात आलं की एक लेनचं काम पूर्ण झालंय, दुसरं होत आहे आणि मुंबईकरांना एवढा ट्रॅफिकची समस्या या ठिकाणी ती सहन करावी लागते, त्यामुळे ती बंद ठेवून फायदा नाहीये. आपण तात्काळ जर ती उघडली तर अर्ध्यापेक्षा जास्त ट्रॅफिक हा मुंबईतला ईज होऊन जाईल आणि म्हणून माननीय मुख्यमंत्र्यांनी निर्णय घेतला आणि आज आपण त्यातला हा सगळा भाग या ठिकाणी ओपन करतोय. खरं म्हणजे मुख्यमंत्री महोदय, काल मला इंस्टाग्रामवर आणि सोशल मीडियावर असं बघायला मिळालं की उबाठाचे जे बाळराजे आहेत त्यांनी सांगितलं की हे सगळं आम्ही केलं आणि आमच्या कामाचं श्रेय हे घेतायत. पहिल्यांदा तर त्यांना सांगतो, आम्ही दुसऱ्याच्या कामाचे श्रेय घेणारे लोक नाही आहोत. जे आम्ही करतो त्याचं श्रेय आम्ही या ठिकाणी घेतो. आणि हे जे संपूर्ण काम आहे, खरं म्हणजे मला या निमित्ताने सांगितलं पाहिजे की
या कोस्टल रोडची संकल्पना काही नवीन नव्हती. अनेक वर्ष ही संकल्पना या ठिकाणी होती. मला आठवतं सन्मान्य उद्धवजींनी तर 2 महानगरपालिकेच्या निवडणुका कोस्टल रोडचं प्रेझेंटेशन दाखवूनच पार पडल्या. कोस्टल रोड कधी झालाच नाही. आणि हे देखील सांगितलं पाहिजे की 2004 ते 2014 दादा राज्यामध्ये आणि केंद्रामध्ये युपीएचं सरकार होतं. कोस्टल रोडमधला सगळ्यात मोठा प्रॉब्लेम काय होता तर आपल्या नियमांमध्ये सी लिंक बांधणं अलाउड होतं पण कोस्टल रोड अलाउड नव्हता. याचं कारण कोस्टल रोड करता रेक्लेमेशन करावं लागतं आणि रेक्लेमेशन केलं तर सीआरझेडची लाईन बदलते आणि म्हणून रेक्लेमेशन करू देणार नाही अशा प्रकारची केंद्र सरकारची भूमिका होती. मी अनेक सन्माननीय मुख्यमंत्री आणि विशेषतः जे शेवटचे मुख्यमंत्री युपीएच्या काळातले महाराष्ट्रातले होते त्यांना ड्रीम प्रोजेक्ट म्हणून दिल्लीला जाताना बघितलं. ते दिल्लीला जायचे आणि हात हलवत या ठिकाणी परत यायचे. कधीही त्याला परवानगी मिळाली नाही. मोदी सरकार आलं आणि राज्यामध्ये महायुतीचं सरकार आलं. त्यानंतर आम्ही या प्रवासाला सुरुवात केली. मला आजही आठवतं 5 बैठका केंद्र सरकारसोबत झाल्या आणि यातल्या प्रत्येक प्रॉब्लेमचा सोल्युशन आम्ही त्या ठिकाणी काढू लागलो. ज्यावेळेस असा विषय आला की ठीक आहे आम्ही रेक्लेमेशनला परवानगी देऊ पण रेक्लेमेशनमुळे या ठिकाणी सीआरझेडची लाईन बदलेल. आम्ही त्यांना अंडरटेकिंग दिलं. आम्ही सांगितलं आम्ही सीआरझेडची लाईन बदलणार नाही. कोस्टल रोड झाला तरी सीआरझेडची लाईन तीच असेल अशा प्रकारचं पहिल्यांदा आम्ही त्यांना एक हे अंडरटेकिंग दिलं. त्यानंतर हा मुद्दा आला म्हणजे मिटिंगा व्हायच्या प्रत्येक वेळी नवीन मुद्दा यायचा. त्यानंतरचा मुद्दा आला की एवढी मोठी स्पेस तयार होते 200 एकर स्पेस तयार होते. राज्य सरकार आणि महानगरपालिका या स्पेसमध्ये रिअल इस्टेट तयार करेल आणि त्यातनं सस्टेनेबिलिटी सगळी घालवली जाईल. आणि तुम्ही जे म्हणता कोस्टल रोडमुळे इंधन वाचेल कोस्टल रोडमुळे ट्रॅफिक जाम वाचेल त्याच्या दुप्पट तुम्ही त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बिल्डिंग्स तयार कराल आणि त्यामुळे आम्ही याला परवानगी देऊ शकत नाही. आपण दुसरं अंडरटेकिंग त्यांना दिलं की हा संपूर्ण जो काही लँड तयार होणार आहे जी जमीन तयार होणार आहे रिक्लेमेशनमुळे या जमिनीवर पार्क्सच्या व्यतिरिक्त उद्यानांच्या व्यतिरिक्त मैदानांच्या व्यतिरिक्त आम्ही एकही बांधकाम करणार नाही. आम्ही पूर्णपणे या ठिकाणी खुल्या पद्धतीनं सगळं डेव्हलपमेंट या ठिकाणी करू अशा प्रकारचा निर्णय दिला. मला आजही आठवतं की या संदर्भात अनेक बैठका झाल्या. एका बैठकीत शेवटी केंद्र सरकारमध्येही काही फार सगळे हुशार असतात असं नाहीये. एका तिथल्या ऍडिशनल सेक्रेटरीने टाकून दिलं म्हणाले याच्यावर पब्लिक ट्रान्सपोर्ट चालला पाहिजे आणि पब्लिक ट्रान्सपोर्ट पर्यंत ठीक आहे आम्हाला मान्यच होतं ते. त्यांनी त्याच्यात लिहून पाठवून दिलं ड्राफ्ट नोटिफिकेशन मध्ये याच्यावर ट्राम चालली पाहिजे. शेवटी पुन्हा मीटिंग घेतली आणि त्या मीटिंगमध्ये मी मंत्र्यांना सांगितलं म्हटलं मोदी सरकार आहे आधुनिक सरकार आहे ट्राम कुठल्या जमानातली आहे तुम्ही हे आमच्यावर त्या ठिकाणी टाकू शकता की अट एखादी की याच्यावर आम्हाला पब्लिक ट्रान्सपोर्ट चालवायचंच आहे पण तुम्ही ट्राम चालवा म्हणताय म्हणजे आम्ही वेगाने पुढे न्यायचं आहे का धुकधुक गाडीमध्ये पुढे न्यायचं आहे. आणि मग ती अट देखील त्या ठिकाणी वगळण्यात आली. अनेक बैठकांमध्ये मला आजही आठवतं की विशेषतः म्हणजे ज्या लोकांनी याचं काम केलं त्यांची तर नावं ही घेतलीच पाहिजे पण डॉक्टर संजय मुखर्जी आणि प्रवीण परदेशी यांचंही नाव हे मी आवर्जून घेईल की ज्यांनी त्यावेळी या सगळ्या प्रॉब्लेम्समधनं सातत्याने मार्ग हे त्या ठिकाणी काढले. आणि मला आजही आठवतं की जी एक बैठक झाली त्या बैठकीमध्ये शेवटी मी नाराज झालो आणि मी त्यांना सांगितलं की मी आता मोदीजींकडे जाऊन तक्रार करतो की हे डिपार्टमेंट तुमच्या सरकारप्रमाणे चालत नाहीये. म्हणलं तुम्हाला मोदीजींनी स्पष्टपणे सांगितलं आहे की तुम्हाला तात्काळ याला मान्यता द्यायची आहे. 1.5 वर्ष मी चक्रा मारतोय महाराष्ट्राचा मुख्यमंत्री 5-5 बैठका घेतो आणि या ठिकाणी त्याला मान्यता मिळत नाही. तुम्ही रोज नवीन त्याच्यात अडथळे टाकता असं म्हणून मी फार नाराजी त्यावेळी प्रकट केली. पण मला एका गोष्टीचा उल्लेख या ठिकाणी केला पाहिजे. अनिल माधव दवे स्वर्गीय हे एन्व्हायरमेंट मिनिस्टर होते आणि मला माहिती नव्हतं ते आजारी होते.
आम्ही शेवटची बैठक लावली. अनिल माधव दवे हे हॉस्पिटलमधनं त्या बैठकीकरता त्या ठिकाणी आले आणि त्या बैठकीमध्ये अनिल माधव दवेजींनी सांगितलं नथिंग डुईंग, आज याचा अंतिम निर्णय होईल, आज याला मान्यता द्यायची आहे. मला सांगितलं की मुख्यमंत्री तुम्ही पोचतपर्यंत आम्ही येत्या 2 दिवसामध्ये फायनल नोटिफिकेशन देतो. अनिल माधव दवेंनी फायनल नोटिफिकेशन काढलं आणि त्यानंतर 15 ते 20 दिवसात ते आपल्यामध्ये नाही राहिले, त्यांचं निधन झालं. त्यामुळे त्यांची देखील आठवण या निमित्ताने करणं अत्यंत गरजेचं आहे, कारण याला जी अंतिम मान्यता आहे ती त्यांच्यामुळे या ठिकाणी मिळाली. आणि त्याच्यानंतरही याच्या मागचं शुक्ल काष्ट संपलं नाही. काम सुरू केल्यानंतर हायकोर्टात पिटिशन झाली, आम्ही हायकोर्टात जिंकलो. सुप्रीम कोर्टात पिटिशन झाली, आम्ही सुप्रीम कोर्टात जिंकलो. सगळीकडे आम्ही जिंकलो आणि हे काम सुरू झालं. आणि आता जे लोक या ठिकाणी क्लेम करतायत आमच्या काळात झालं, आमच्या काळात झालं, खरं म्हणजे एका गोष्टीचं खरंच मी या ठिकाणी अभिनंदन करेन की आमच्या अश्विनी भिडे असतील, यांनी खूप चांगल्या प्रकारे याचा पाठपुरावा करून आणि यातल्या इतक्या अडचणी दूर केल्या आणि याला खऱ्या अर्थानं त्यांनी एक नेतृत्व दिलं. पण सगळ्यात महत्वाचं काय आहे तर मला आजही आठवतं, आता इथे LNTचे देसाई साहेब पण बसले आहेत आणि अजित गुलाबचंदजी बसले आहेत. हे कधीच बोलणार नाही कारण त्यांना जन्मभर काम करायचं आहे. पण मी विरोधी पक्ष नेता होतो, माझ्याकडे यांचे लोक म्हणजे यांचे कोणाचे मी सांगत नाही ना, तर ते बिचारे अडचणीत यायचे, हे सातत्याने यायचे आणि मुख्यमंत्री महोदय सांगायचे की कसं काम करायचं, इतकी वसुली चालली आहे, आम्हाला या ठिकाणी कामच करता येत नाही, आम्हाला एक ट्रक न्यायचा आहे तरी वसुली, आम्हाला खोदायचं आहे तरी वसुली, आमच्याच लोकांना कामं द्या, याच रेटनी कामं द्या, अशाच प्रकारे कामं द्या. अशा प्रकारचा आता कोण त्यावेळी इकडे आमदार होते वगैरे मी ते काही बोलणार नाही, ते सगळ्यांना माहिती आहे कोण काय करत होतं. पण अशा प्रकारचं इतक्या मोठ्या प्रमाणात त्यांच्यावर दबाव असायचा. हा रस्ता पूर्ण झाला कारण सत्ता बदल झाला आणि एकनाथ शिंदेजी मुख्यमंत्री झाले, नाहीतर अजून 2, 4, 5 वर्ष हा रस्ता पूर्ण झाला नसता. शिंदे साहेब मुख्यमंत्री झाले आणि त्यांनी या ठिकाणी सूत्र हातामध्ये घेतले आणि स्वतः लक्ष घालून यातल्या अडचणी दूर केल्या, याच्यामध्ये जे ब्लॅकमेलिंग करत होते त्यांना दूर केलं आणि विशेषतः शेवटचा जो स्पॅन आहे त्या स्पॅनमध्ये आपल्या कोळी समाजाची सातत्याने मागणी होती की हा स्पॅन वाढला पाहिजे. त्या संदर्भात बैठका घेऊन म्हणजे हे देखील सांगितलं पाहिजे की ते लोक उद्धवजींकडे पण गेले होते, पण उद्धवजींनी त्यांना एंटरटेनही केलं नाही. पण ज्यावेळेस ते मुख्यमंत्र्यांकडे आले, मुख्यमंत्री मोदयांनी आम्हाला बोलवलं, बैठक घेतली आणि हा स्पॅन वाढवण्याचा निर्णय आणि आपल्या कोळी समाजाला त्या ठिकाणी न्याय देण्याचा निर्णय घेतला. सातत्याने याचं मॉनिटरिंग करून हा वेळेत रस्ता झाला पाहिजे. म्हणजे याला नवीन सरकार आल्यानंतर आलेली जी गती आहे ही गती जर आपण बघितली, आणि चहल साहेब तुमचं देखील मी मनापासून अभिनंदन करतो, कारण तुम्ही याच्यामध्ये ज्या प्रकारे गो गेटरची भूमिका केली आणि अत्यंत वेगाने हे काम या ठिकाणी करण्याकरता मदत केली, तुमचं खरोखर मनापासून अभिनंदन आहे. पण याचं खरं म्हणजे हे सगळं का होऊ शकलं तर राज्यातले मुख्यमंत्री खंबीर होते आणि ते पूर्ण ताकदीने या प्रकल्पाच्या मागे उभे राहिले, वारंवार याचं इन्स्पेक्शन केलं, जिथे जी अडवणूक होत होती ती अडवणूक दूर केली आणि म्हणून आज हा कोस्टल रोड या ठिकाणी होतोय. आणि म्हणून जे लोक नुसते ट्विटर आणि इंस्टाग्रामवर आणि फेसबुक लाईव्हवर या ठिकाणी श्रेय घेतात, आणि एक गोष्ट अजून सांगितली पाहिजे म्हणजे त्यांच्यातला आणि आमच्यातला फरक काय हा लोकांना कळला पाहिजे. हे सगळं ज्यावेळेस करून आणल्यानंतर 3 ऑप्शन आमच्या समोर होते. त्यावेळेस आपल्याला लक्षात असेल मुख्यमंत्री महोदय, आपलं ऑप्शन होतं MSRDCनी करावं, दुसरं ऑप्शन होतं MMRDAनी करावं, तिसरं ऑप्शन होतं कॉर्पोरेशननी करावं. मला उद्धवजी म्हणाले नाही मी याचं प्रेझेंटेशन केलंय त्यामुळे कॉर्पोरेशनला करू द्या. मी तेव्हा मुख्यमंत्री महोदयांना सांगितलं, ते माझे मंत्री होते, म्हटलं जाऊ द्या MMRDA, आपण पुढची लिंक जी आहे जी बांद्रा टू वर्सोवा ती आपण करू आणि हे आपण महानगरपालिकेला त्या ठिकाणी करू देऊ. पण मला अत्यंत आश्चर्य वाटतं मिलिंदजी की हे सगळं करून मी आणलं आणि ज्या वेळेस याचं भूमिपूजन करायचं होतं रातोरात भूमिपूजन ठरवलं आणि मी मुख्यमंत्री होतो, मला भूमिपूजनाला देखील उद्धवजींनी बोलवलं नाही. पण आम्ही त्याच्यामुळे श्रेयाकरता आम्ही कधी लढलोच नाही. म्हणजे चालू असलेली अंडरग्राऊंड मेट्रो रोखणारे ते, आणि त्यांनी मला मी मुख्यमंत्री होतो, मी
कमिशनरला सांगू शकलो असतो भूमिपूजन होणार नाही, मी कमिशनरला सांगू शकलो असतो आजपासून हा प्रकल्प तुमच्याकडनं काढून टाकला, हा मी MMRD ला देतो किंवा मी आपल्या MSRDC ला देतो. मी कधी हे केलं नाही, कारण आम्हाला मुंबईचा विकास हवा आहे. आमच्यापेक्षा मुंबई मोठी आहे, आमच्या श्रेयापेक्षा मुंबई मोठी आहे. अरे एखादा देवेंद्र फडणवीस राहील जाईल त्यांनी काय फरक पडतो, पण मुंबईचं जे इन्फ्रास्ट्रक्चर आपण तयार करू शकलो आहे त्यामुळे मुंबईकर जन्मभर आपलं नाव घेणार आहेत. मुंबईकरांच्या जीवनामध्ये एक मोठं परिवर्तन आपण या ठिकाणी करतोय. त्यामुळे कोत्या मनाची लोक काय असतात आणि मोठ्या मनाची लोक काय असतात हे याच्यातनं निश्चितपणे आपल्या लक्षात येईल. आणि म्हणून मी सगळे कधी बोललो नसतो, पण काल ज्यावेळेस मी बघितलं की ज्या लोकांनी केवळ याच्यामध्ये स्फोट टाकण्याचं काम केलं ते श्रेय घेण्याचा प्रयत्न करतात, त्यावेळेस माझ्या लक्षात आलं की कधीतरी सत्य सांगितलं नाही तर लोकांना खोटं बोललेलंच खरं वाटतं. आणि म्हणून आज सत्य या ठिकाणी सांगितलंय. आणि आता आमच्या मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात जो लूप आम्ही तयार करतोय, बांद्रा वर्सोवाचं काम सुरू आहे. वर्सोवापासनं मडपर्यंतचा तुम्ही टेंडर केलेला आहे, त्याच्या पलीकडे विरारपर्यंतचा जो काही रस्ता आहे त्यालाही आता आपल्याला जायका त्या ठिकाणी फंड करू शकते, अशा प्रकारची परिस्थिती तयार झाली आहे. आणि त्यामुळे आपल्याला लवकरच मुंबईपासून विरारपर्यंत आणि मुख्यमंत्र्यांना पालघरपर्यंत न्यायचं आहे, अशा प्रकारची संपूर्ण लिंक ही या ठिकाणी तयार होईल. आणि आपल्याला माहिती आहे विरारपासून अलिबागपर्यंत एक कॉरिडॉर आपण तयार केला आहे आणि अलिबाग विरार कॉरिडॉरला आपला हा जो काही अटल सेतू आहे तो अटल सेतू जॉईन होतो. म्हणजे पहिल्यांदा मुंबईला एक रूप, एक लिंक, अशा प्रकारचं एक रिंग रोड आपण तयार करतोय की ज्याच्या माध्यमातून MMR रिजन मधनं कुठल्याही भागातनं MMR रिजनच्या कुठल्याही भागामध्ये 1 तासाच्या आत येता येईल. माननीय देशाचे प्रधानमंत्री मोदीजी यांच्या नेतृत्वात आम्ही जो संकल्प केला होता की 1 तासाच्या आत मुंबईमध्ये आपल्याला त्या ठिकाणी कम्युटेशन करता आलं पाहिजे, हे पूर्ण होत आहे. आणि मी पुन्हा एकदा सांगतो, हे एकाच कारणाने होऊ शकलं, या देशामध्ये मोदी सरकार आलं. जर मोदी सरकार आलं नसतं असेच आम्ही हेलपाटे खात बसलो असतो आणि 60-60 वर्ष जसं आमचा अटल सेतू 62 साली त्या ठिकाणी त्याचं कन्सेप्शन झालं आणि सुरू व्हायला मात्र 2017 साल उजाडलं, अशीच अवस्था या कोस्टल रोडची देखील झाली असती. त्यामुळे देशाचे प्रधानमंत्री माननीय मोदीजी यांचे मी मनापासून आभार मानतो, आमच्या मुख्यमंत्र्यांचं मनापासून अभिनंदन करतो, सर्व अधिकाऱ्यांचं, कॉन्ट्रॅक्टर्सचं अतिशय मनापासून अभिनंदन करतो आणि माझं बोलणं संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. खूप खूप धन्यवाद फडणवीस साहेब. ज्याचे त्यास श्रेय द्यावे, विंदा करंदीकरांच्या उक्तीप्रमाणे तुम्ही प्रत्येकाचं श्रेय नाव घेऊन दिलं, त्यामुळे अत्यंत आनंद झाला. इतके तुमच्या व्यक्तिमत्वामध्ये नम्रपणा आहे, म्हणूनच तुम्ही मोठे आहात. यानंतर आमदार प्रताप सरनाईक आलेले आहेत, त्यांचं आपण पुष्पगुच्छ देऊन स्वागत करूया. आणि आमदार सदा सरवणकर आणि खासदार राहुल शेवाळे एक निवेदन माननीय मुख्यमंत्री साहेबांना देत आहेत. सिद्धिविनायक मंदिर जे आहे त्याच्या सौंदर्यीकरणाच्या प्रकल्पाविषयी हे निवेदन आहे, ते त्यांनी स्वीकारावं अशी नम्र विनंती. श्री सिद्धिविनायक गणपती न्यासाचे अध्यक्ष श्री आमदार सदा सरवणकर साहेब यांनी ते दिलेलं आहे. प्रकल्प हाती घेणे, त्याचा विकास होतोय की नाही यासाठी मार्गदर्शन करणे, योग्य ते आदेश देणे, तो पूर्ण झाल्यानंतर त्याच्या उद्घाटनाला सुद्धा उपस्थित राहणे, इतक्या कामाचा प्रचंड धडाका आणि ऊर्जा असणारे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेबांना मी विनंती करते की आपण आपलं मनोगत व्यक्त करावं. छत्रपती संभाजी महाराज की. संभाजी महाराजांचं नाव याला दिलंय आणि त्याचा आनंद आपल्या सगळ्यांना आहे. चैलजी, आपण एक पुतळा पण करतो ना छत्रपती संभाजी महाराजांचा या भागात, त्याचं एक जागा आयडेंटिफाय करून. आजचं खरं म्हणजे कोस्टल रोड लोकार्पण सोहळ्याला उपस्थित आपल्या राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी, आदरणीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवारजी, पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, पालकमंत्री दीपक केसरकर, खासदार राहुल शेवाळे, खासदार मिलिंद देवरा, आमदार सदा सरवणकर, आमदार राजहंस सिंग, माजी खासदार आनंद अडसूळ, SCCचे अजित गुलाबचंद, त्याचबरोबर LNTचे SV देसाई, जयकुमार रावल आमदार आपले, आमदार प्रताप सरनाईक, पावसकर, आयुक्त चहल, ज्यांनी या प्रकल्पामध्ये खूप अतिशय मेहनत घेतली, ते आपल्या अश्विनी भिडे, अश्विनी जोशी, सुधाकर शिंदे
व्यासपीठावरील सर्व सन्माननीय मान्यवर आणि उपस्थित या भागातील सर्व बांधव भगिनी आणि पत्रकार मित्रांनो, खरं म्हणजे मुंबईकरांचं एक स्वप्न हे कोस्टल रोडचं होतं आणि हे स्वप्न पूर्ण केल्याबद्दल मी मुंबई महापालिकेचं अभिनंदन करतो, त्यांना शुभेच्छा देतो, त्यांना धन्यवाद देतो आणि ज्यांनी याच्यामध्ये सहभाग घेतला त्या सगळ्यांचं अभिनंदन करतो. गेल्या 2.5 वर्षामध्ये या मुंबईत ज्या प्रमाणात कामं सुरू आहेत ते आपण पाहतोय आणि या कोस्टल रोडमुळे 10 किलोमीटरचा कोस्टल रोड एक टप्पा झालाय, दुसरा टप्पा मे महिन्यामध्ये होईल आणि हा कोस्टल हायवे दहिसरपर्यंत जाणार आहे 53 किलोमीटर. म्हणजे आता वरळी सिलिंगवरून आपण वर्सोवा आणि वर्सोवा भाईंदर दहिसर हा 53 किलोमीटरचा, आता जिकडे जर जायचं असेल तर 2 तास लागतात. मला वाटतं 1 तासापेक्षा कमी वेळ याला लागेल, वेळ वाचेल, इंधन कमी होईल, पोल्युशन कमी होईल, ध्वनी प्रदूषण कमी होईल, याचा फायदा एवढा सगळा आहे. आणि म्हणून हा जो खऱ्या अर्थाने आम्ही जे काही सरकारच्या माध्यमातून काम करतोय त्याचा फायदा सर्वसामान्य लोकांना होतोय. गेल्या आठवड्यात 15 आपण अटल सेतूचं लोकार्पण केलं आदरणीय प्रधानमंत्री महोदयांच्या शुभ हस्ते. एक गेम चेंजर प्रकल्प, तिथे 2 तास लागायचे तिथे 20 मिनिटांमध्ये माणूस पोहोचतो. हे खऱ्या अर्थाने फक्त रस्ता नाही, हा सिंगल लॉंगेस्ट सी ब्रिज 22 किलोमीटरचा देशातला पहिला आणि त्याचं महत्त्व आपल्या सगळ्यांना जनतेला या ठिकाणी कळतंय. असे प्रकल्प वेळेमध्ये पूर्ण करण्याचं काम आणि हे प्रकल्प देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना भूमिपूजन झाली, आदरणीय प्रधानमंत्री महोदय भूमिपूजनाला होती. असे अनेक प्रकल्प जे आहेत लोकार्पणाला देखील आम्हाला आदरणीय प्रधानमंत्री महोदयांना बोलवण्याची संधी मिळाली आणि या वेगाने हे सगळे प्रकल्प आम्ही पुढे नेले. खऱ्या अर्थाने हा सगळ्यात महत्त्वाचा असा अतिशय ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी वापरून हा कोस्टल रोड केला आहे आणि ज्याला आपण इंजिनिअरिंग मार्वल म्हणू शकतो की एक सगळं म्हणजे नवीन सिस्टीम इथे केली आहे. टनेल पण मला वाटतं खूप मोठ्या व्यासाचा आहे. इथे सकार्डो प्रणाली वापरलेली आहे. त्याचबरोबर इथे दोन्ही टनेलमध्ये कधी एका टनेलमध्ये काही अपघात झाला तर तिथून दुसऱ्या टनेलमध्ये जाण्यासाठी जवळपास व्हेकलर अंडरपास 2 ठेवले, बाकी लोकांसाठी देखील जाण्यासाठी 8 ठेवलेले आहेत. पूर्णपणे सुरक्षेची काळजी घेतलेली आहे. फायर फायटिंग असेल, इतर ज्या काही गोष्टी आहेत, बाबी आहेत, त्या सर्व या मुंबईकरांच्या सुरक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचं काम या कोस्टल आपला हायवे आहे त्याच्यात घेतलंय. आज आपण वरळी ते मरीन ड्राईव्ह हा सुरू करतोय, उर्वरित मे पर्यंत पूर्ण होईल आणि खऱ्या अर्थाने आपण म्हणतो की केल्याने होत आहे, आधी केलेच पाहिजे, पण पूर्वीच्या सरकारचा त्याच्यावर विश्वास नव्हता मला वाटतं आणि म्हणून याला फार विलंब लागत होता. मला आठवतंय की देवेंद्रजी मगाशी म्हणाले की कुणीतरी त्या इंस्टाग्राम आणि याच्यावर आम्ही केलेलं काम काय, त्याच्यात तुम्ही तर अडथळे किती घातले, स्पीड ब्रेकर टाकले, हा कसा लेट होईल ते पाहिलं आणि याला सगळ्या लागणाऱ्या केंद्राच्या आणि सुप्रीम कोर्टाच्या जे काही केसेस होत्या, पर्यावरणाच्या सगळ्या परवानग्या देवेंद्रजी मुख्यमंत्री होते त्यावेळेस त्या सगळ्या मिळवल्या आणि म्हणून तर हा कोस्टल हायवे इतक्या जलद गतीने होतोय. पण शेवटी केलेल्या कामाचं श्रेय द्यायला त्याला मनाचा मोठेपणा लागतो. कद्रू वृत्तीचा माणूस कधीच देऊ शकत नाही. गरज सर्व आणि वैद्य मरू अशी सगळी लोक असतात, त्यामुळे आता त्याच्यावर काय बोलायचं. आणि मी एकच सांगतो, इथे कोळी बांधव आलेले आहेत. या कोळी बांधवांचा जो तो काही 2 पिलर मधला स्पॅन मोठा पाहिजे होता, त्या 60 मीटरचा 120 पाहिजे होता. स्थानिक आमदार असतील, त्यावेळचे मुख्यमंत्री असतील, त्यांच्याकडे सगळे कोळी बांधव भगिनी गेल्या, परंतु ते होणार नाही, टेक्निकली शक्य नाही. मी जेव्हा मुख्यमंत्री झालो, मी देवेंद्रजी आणि आयुक्तांना बोलवून आम्ही सांगितलं 2 पैसे जास्त खर्च होतील पण कायमचा हा कोळी बांधवांचा प्रश्न सुटेल. 120 मीटर ते स्पॅन आपण करूया आणि तो निर्णय घेतला आपण.
कशासाठी प्रकल्प कोणासाठी करतो आपण? लोकांसाठी, सर्वसामान्य माणसांसाठी त्याचा फायदा त्यांना झाला पाहिजे. आणि म्हणून हे सरकारने तात्काळ निर्णय घेतला आणि ते कामही सुरू झालं. थोडं आता ते मे मध्ये तेही सगळं कंप्लीट होईल. उद्या भविष्यामध्ये अडचण नको. आणि ज्यांच्या कोळी समुद्र म्हणजे आपले कोळी बांधव, हा दर्याचा राजा, त्याला का नाराज करायचं? हा मूळ भूमिपुत्र आहे. या मुंबईमध्ये त्याचा अधिकार सगळ्यात पहिला आहे आणि म्हणून त्याला कुठल्याही परिस्थितीत नाराज करायचं नाही असं धोरण आम्ही घेतलं आणि तो निर्णय पण घेऊन टाकला. आणि चहल साहेबांनी तो मान्यही केला. अगोदर त्यांना सांगत होते टेक्निकल पॉइंट आहे, असं आहे तसं आहे, पण मी सांगितलं टेक्निकल आम्हाला माहित नाही. हा स्पॅन वाढला पाहिजे आणि इथून हा 120 मीटरचा झाला पाहिजे. त्याला कोणी आर्किटेक्ट आणा, इंजिनियर आणा, ते तुमचं काम आहे, आमचं काम नाही. आणि मग ते झाला निर्णय. मला वाटतं किरण पावसकर तेव्हा सगळ्यांना घेऊन आलेले. आणि म्हणून हे असे निर्णय आपण घेतो. आणि त्यावेळेस देखील अनेक लोक आता खरं म्हणजे सांगतात की कसं काय, त्यावेळेस देखील भूमिपूजनाला बोलवलं नाही आपण म्हणालात. बोला त्याला काय मोठं म्हण लागतं ना. पहिला अगोदर आपण MSRDCतून करत होतो, MSRDC किंवा MMRDA. पण हट्टापायी नाही BMCनी करायचं. ठीक आहे, का करायचं ते मी बोलत नाही. इथं बसलेले समोरचे लोक आहेत त्यांना माहित आहे. आणि राहुल शेवाळे पण इकडे आहे. का करायचं BMCने त्याच्यात मी जात नाही. रस्ता झाला पाहिजे, प्रोजेक्ट झाला पाहिजे, हे आपल्याला महत्वाचं आहे. आणि म्हणून पण ज्याच्यामुळे हे सगळं घडून आलं, परवानग्या मिळाल्या, सगळ्या ज्या काय अडचणी किचकट बाबी होत्या त्या सोडवल्या. साधं एक आपलं हे असतं आणि राज्याच्या मुख्यमंत्र्याला डावलून अशा प्रकारची कामं अनेक केली. पण त्यावेळेस आम्ही सगळ्यांनीच मौनाचा मोठेपणा दाखवला आणि ज्यांना कोतेपणा दाखवायचा त्यांनी दाखवला. असू द्या. आज काही लोक म्हणतात मी इकडे उभा राहतो, मी तिकडे उभा राहतो, मतदारसंघ नवीन शोधतो. पण मी एकच सांगतो, जिथं ज्या लोकांनी निवडून दिलं त्यांना तर न्याय द्या. हा वरळीतला हा विषय होता. जर कोळी बांधव आहेत त्यांना आपण न्याय देऊ शकला नाहीत आणि इथे ज्या धोकादायक इमारती आहेत, SRAचे प्रकल्प आहेत, रखडलेले प्रकल्प आहेत, या सगळ्यांना न्याय दिला पाहिजे. आणि आपल्याला आमदाराचं काय काम असतं, मुख्यमंत्र्याचं काय काम असतं, आमच्या मंत्री महोदयांचं काय काम असतं, तर सर्वसामान्य माणसाला न्याय मिळाला पाहिजे. हे काम केलं पाहिजे. परंतु ठीक आहे, मी जास्त काही त्याच्यामध्ये जाऊ इच्छित नाही. या कोस्टल हायवेला छत्रपती संभाजी महाराजांचं नाव देण्याची मागणी पुढे आली आणि अतुलनीय शौर्य गाजवणाऱ्या छत्रपती संभाजी महाराजांचं आज पुण्यतिथी पण आहे. आणि म्हणून याचं आज औचित्य साधून याचं लोकार्पण होत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचा पाया रचला. छत्रपती संभाजी महाराजांनी त्याच्यावर कळस चढवला आणि अतुलनीय शौर्य आणि धैर्य दाखवलं. त्यांचं नाव याला दिलं. याचा देखील आम्हाला सार्थ अभिमान आहे की छत्रपती संभाजी महाराज हा अटल सेतू या ठिकाणी होईल. आणि म्हणून आज मी एवढंच सांगतो की याच्यामध्ये सर्व सुरक्षेच्या बाबी हे काम करताना लक्षात घेतलेल्या आहेत. आणि SSC आणि L&T या दोन्ही कंपन्यांनी अतिशय क्वालिटी काम केलं, वेळेमध्ये काम केलं. त्यांचंही मनापासून अभिनंदन करतो. त्यांनाही मी शुभेच्छा देतो. आणि अतिशय अत्याधुनिक पद्धतीने हे काम होतं आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जो प्रोमेनाड आहे आणि जो आपला रिक्लेम केलेला जो भाग आहे, जवळपास 250 एकर, 250 एकर मध्ये आता फक्त हिरवळ होईल, गार्डन होईल. 250 एकर हे आणि 120 एकर आपण रेसकोर्सची जागा घेतली. रेसकोर्सच्या जागेत देखील कुठल्याही प्रकारचं बांधकाम नाही. मुंबई सेंट्रल पार्क 300 एकरचा, कधी स्वप्नही लोकांना हे स्वप्नवत वाटत असेल, पण 300 एकरचा मुंबई सेंट्रल पार्क या ठिकाणी होतोय. हे मला अभिमानाने या ठिकाणी सांगावं असं वाटतं. अनेक लोकांनी प्रयत्न केले होते, पूर्वी प्रयत्न केले, नंतर थांबले का माहित नाही मला. पण आम्ही सांगितलं या मुंबईकरांसाठी एक मोठा मुंबई सेंट्रल पार्क पाहिजे. जगभरातल्या काही थीम असतील त्या वापरून इथे आपण त्यांना एक 300 एकर मध्ये मोठी सुविधा जर दिली तर आताच्या धकाधकीच्या आयुष्यामध्ये एक मोठा ऑक्सिजन पार्क निर्माण होईल. आणि तो रेसकोर्स आणि हे टनेलच्या माध्यमातून आपण
हे 250 एकर ते 120 एकर असं जवळपास 300 एकरचं मोठं उद्यान या मुंबईमध्ये होईल. आपल्या मुंबईकरांना त्याचा लाभ घेता येईल. हा मोठा प्रकल्प आहे आणि त्यासाठी देखील काही लोकांनी मध्ये काड्या करण्याचा प्रयत्न केला, पण ते सगळ्या आम्ही बाजूला केल्या आणि आता पूर्णपणे त्या प्रकल्पाला चालना मिळते. अतिशय आंतरराष्ट्रीय दर्जाचं हे मुंबई सेंट्रल पार्क होईल आणि त्यासाठी देखील मी मुंबई महापालिकेला धन्यवाद देतो. चहल यांनी खूप चांगली भूमिका त्याच्यामध्ये वठवलेली आहे. एवढ्या लवकर फास्ट त्यांनी काम केलं आणि त्यामुळे सदा काय आहे चालेल माझं आणि त्यामुळे एवढं मोठं 300 एकराचं मुंबईमध्ये सेंट्रल पार्क हे आपलं स्वप्नवत वाटणारं हे काम आज आपल्या महायुतीच्या काळामध्ये होतंय. मी उपमुख्यमंत्री देवेंद्रजी, अजितदादा आम्ही ठरवलं की मुंबईकरांना आपण काय देऊ शकतो, तर मुंबईकरांना 300 एकराचं गार्डन जर दिलं आपण तर मुंबईकरांना एक विरंगुळा सकाळपासून संध्याकाळपर्यंत अगदी लहान थोरापासून महिलांपासून ज्येष्ठांपर्यंत सगळ्यांना त्याचा फायदा घेता येईल. त्याचबरोबर मुंबईकर जो आहे मुंबईकर मुंबईच्या बाहेर फेकला गेलाय त्यासाठी देखील आम्ही कायदे बदलतोय, नियम बदलतोय. रिडेव्हलपमेंटचे प्रकल्प रखडलेत, SRA रखडलेत, धोकादायक इमारती रखडल्यात, या सगळ्या रखडल्यात. या सगळा जो काही विकास आहे तो देखील सरकारच्या माध्यमातून आपल्या विविध म्हाडा आहे, MMRD आहे, सिडको आहे, MSRDC आहे, इव्हन BMC पण आहे, यांच्या माध्यमातून आपण हे प्रकल्प पुढे नेऊ आणि मुंबईतला मुंबईकर जो मुंबई शहराच्या बाहेर गेलाय त्याला पुन्हा मुंबईमध्ये आणण्याचं काम आपलं सरकार केल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून इथे हिरवळ, जास्तीत जास्त हिरवळ आपल्याला हे अर्बन फॉरेस्ट म्हणतो डीप क्लीन ड्राईव्ह मध्ये, हे अर्बन फॉरेस्ट आपण म्हणतो, तसंच तिथे मोठ्या प्रमाणावर एक आपल्याला करता येईल. ती संधी या मुंबई सेंट्रल पार्कमध्ये मिळेल आणि त्यासाठी मुंबई महापालिकेचे चहल त्यांची टीमचं मी पुन्हा एकदा अभिनंदन करतो. आणि सदा सरवणकर यांनी मला सिद्धिविनायक मंदिरासाठी एक चांगलं सिद्धिविनायक मंदिराचं एक DPR चांगला झाला पाहिजे, सिद्धिविनायक मंदिर अतिशय उत्कृष्ट झालं पाहिजे अशा पद्धतीची मागणी केलेली आहे. तर चहल यांना मी ऑलरेडी सांगितलं होतं की आपण उज्जैन महाकाल मंदिराचा जो आर्किटेक्चर आहे तो आर्किटेक्ट या ठिकाणी नेमावा आणि अतिशय भव्य दिव्य असं ज्याला जे करता येईल सिद्धिविनायक मंदिर, ते 500 कोटी रुपये मुंबई महापालिकेने त्यासाठी त्याची तरतूद केलेली आहे. त्याबद्दल देखील मुंबई महापालिकेला मी मनापासून धन्यवाद देतो आणि आपल्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. ज्यांनी या कोस्टल हायवे रोडमध्ये सहभाग घेतलेला आहे त्यांना सगळ्यांना मनापासून त्यांचं अभिनंदन, धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. माननीय मुख्यमंत्री साहेब, ही दक्षिण वाहिनी मार्गिका अंशतः खुली झालेली आहे. ती पूर्ण खुली होण्यासाठी टप्प्याटप्प्याने आपण मार्गक्रमण करावं, यासाठी महाराष्ट्र शासनाला मनपूर्वक धन्यवाद. चक्रधर कांडलकर उपआयुक्त विशेष अभियांत्रिकी सर्वांचे आभार मानतील. चक्रधर कांडलकर साहेब, आपण मुंबई किनारा रस्ता प्रकल्पातील वरळी ते मरीन ड्राईव्ह दक्षिण वाहिनी मार्गिका खुली करण्याच्या या महत्त्वाच्या समारंभास महाराष्ट्र राज्याचे माननीय मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेब, माननीय उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस जी साहेब, माननीय उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार साहेब यांची प्रमुख उपस्थिती लाभली. त्याबद्दल मी त्यांचे महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने आभार करतो. राष्ट्रगीतासाठी आपण उभं राहूया. मी बँडला सांगते की आपण सर्व मान्यवरांनी उभं राहावं आणि बँडला मी शांतता करायला सांगते. राष्ट्रगीत. जनगणमन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता, पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल गंगा, विंध्य हिमाचल यमुना गंगा
चञ्चल जलधितरङ्गा तव शुभ नामे जागे तव शुभ आशिष मागे गाहे तव जय गाथा जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता जय हे जय हे जय हे जय 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 हे। भारत माता की। माननीय मुख्यमंत्री साहेब, आज आपण महिलांच्या विशेष रॅलीला झेंडा दाखवण्यासाठी इथून रवाना होत आहेत। आज मुंबई किनारी रस्ता प्रकल्पाची वरळी ते मरीन ड्राईव्ह दक्षिण वाहिनी मार्गिका